रामकृष्ण हरी. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण कथेचा पुढचा भाग. मागच्या वेळच्या भागाचा उपसंहार करताना मी सांगितलं होतं की आता आपण रुक्मिणी भगवान श्रीकृष्णांना प्रेमपत्र पाठवेल आणि भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीबरोबर विवाह करतील. आपल्याला त्या गोष्टीकडे जायचं आहे, पण त्याच्या आधी दोन महत्त्वाचे संदर्भ राहिलेले आहेत. तेवढे आपण आधी पूर्ण करून घेऊ आणि नंतर आपण या दोघांच्या विवाहाकडे जाऊ. ठीक आहे. इथे मथुरेवरती उग्रसेन सिंहासनावर बसतात आणि कंसाच्या ज्या दोन्ही पत्नी त्या आता विधवा झालेल्या असतात. त्या दोन्ही जरासंधाच्या मुली. मगध नरेश जरासंध. मगध हे एक खूप मोठं राज्य असतं, प्रचंड मोठं म्हणजे आपल्याला कल्पना करता येणार नाही एवढं मोठं असतं. तिथे म्हणजे बिहार सध्याचा जो आहे, इथे पूर्ण जरासंधाचा एकछत्री अंमल असतो, एकटा राजा असतो तो तिथे. आणि तिथले 88 राजे त्यांनी त्याच्याकडे कोंडवाड्यामध्ये बांधून ठेवलेले असतात, कारण त्यांना यज्ञामध्ये त्यांची शिरं तोडून त्या शिरांची आहुती देऊन त्याला अजेय अमर व्हायचं असतं. म्हणून त्यांनी 88 राजे कोंडवाड्यात बांधून ठेवलेले असतात आणि अजून 12 राजे मिळाले की त्याचं काम पूर्ण झालं असतं. हा जो मगध नरेश जरासंध असतो, त्याच्या दोन मुली, त्या दोन्ही कंसाच्या पत्नी असतात. त्या रडत रडत परत वडिलांच्याकडे येतात आणि त्यांना सांगायला लागतात असं असं झालं आणि कंसाचा वध केला कृष्णाने. ते ऐकल्यानंतर मगध नरेश जरासंध संतापतो. ह्या जरासंधाची सेना किती मोठी असते ह्याचं आपण एकच उदाहरण पाहू. महाभारत युद्ध झालं कौरव पांडव यांच्यामध्ये, तेव्हा कौरवांच्या बाजूनी 11 अक्षौहिणी सेना होती आणि पांडवांच्या बाजूनी 7 अक्षौहिणी सेना. एकंदर 18 अक्षौहिणी सैन्य ह्या महायुद्धामध्ये लढलं. ह्या महायुद्धात त्यांनी भाग घेतला. पण एकट्या जरासंधाकडे जे सैन्य होतं ते होतं 23 अक्षौहिणी. म्हणजे ह्यांच्या 18 अक्षौहिणीच्या मानाने जवळजवळ किती मोठ्या प्रमाणात एकट्या जरासंधाकडे सैन्य जास्ती होतं याची कल्पना करा. आणि त्याचे सगळे मंत्री, पाठीराखे आणि विश्वासू कोण असतात? रुक्मिणीचा भाऊ हा भीमक राजा आपण जो पाहिला, अमरावतीचा राजा भीमक, त्याची मुलगी भीमकी म्हणजे रुक्मिणी, तर तिचा भाऊ. तिला 5 भाऊ असतात आणि सगळ्यात छोटी असते बहीण ती रुक्मिणी. असे 6 भावंड असतात ती भीमक राजाच्या उदरी जन्माला आलेली. तर याचा सगळ्यात मोठा जो असतो पुत्र भीमकाचा, त्याचं नाव असतं रुक्मी. तो महाबलाढ्य असतो आणि महाअहंकारी. तर तो ह्या सगळ्या दुष्ट प्रवृत्तीच्या खलनायकांचं सैख्य असतं बरं का. मगध नरेश जरासंध, शिशुपाल बरं का, चेदी नरेश दमघोष म्हणून असतो, त्याचा मुलगा शिशुपाल. ह्याच्या आईचं नाव असतं सात्वती आणि ती सात्वती भगवान श्रीकृष्णांची सख्खी आत्या असते. त्याच्यानंतर दंतवक्र आणि हा रुक्मी, हे सगळेजण ह्याचे विश्वासू साथीदार असतात जरासंधाचे. आणि ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन आपली 23 अक्षौहिणी सेना घेऊन संतापून जाऊन मगध नरेश जरासंध मथुरेवर आक्रमण करतो. मथुरेमध्ये यादव असतात, पण ते किती असतात संख्येने ह्याच्या मानाने काहीच नाहीत. याची जी संख्या असते जरासंधाची त्या मानाने यादव अत्यल्प असतात. पण यादवांच्याकडे कोण असतं? भगवान श्रीकृष्ण आणि बलराम. आपल्या सर्व दलासहित चतुरंग दळ घेऊन जरासंध मथुरेवर चालून येतो आणि मथुरेला वेढा घालतो. हे सगळे आतले यादव बघतात आणि त्यांचे खरं म्हणजे धाबे जणांतात. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपली हानी होणार, जीवितहानी, कारण 23 अक्षौहिणी सैन्य म्हणजे किती झालं आपल्याला कल्पना करवत नाही. ज्या दिशेला आपण बघू तिकडे जरासंधाचं सैन्य पसरलेलं असतं आणि
उग्रसेन म्हणतो श्रीकृष्णाला, काय करायचं? कृष्णा, बलरामा तुम्ही सांगा. ते म्हणतात काही काळजी करू नका, युद्धाला सज्ज व्हा. आणि भगवान श्रीकृष्ण आकाशाकडे एक दृष्टिक्षेप टाकतात. त्याबरोबर इंद्राचा रथ असतो तो घेऊन मातली उतरतो आणि अजून एक दैदिप्यमान रथ खालती उतरतो. त्या दोन्ही रथांमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि बलराम विराजमान होतात. त्याच्यामध्ये यांची सर्व शस्त्रास्त्र असतात. भगवान श्रीकृष्णांची शस्त्रास्त्र म्हणजे कुठली? सुदर्शन चक्र. त्याच्यानंतर पांचजन्य शंख, कौमुदी म्हणून गदा असते बरं का. ही सर्व शस्त्रास्त्र ज्याच्यामध्ये विराजमान असतात. आणि बलरामांची शस्त्र म्हणजे हलायुध, नांगर, हा त्याच्यामध्ये विराजमान असतो. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या शस्त्रांमध्ये चौथं शारंग धनुष्य, शारंगधर म्हणण्यात येतं. भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णूंचं नाव आहे शारंगधर. शारंगधर म्हणजे शारंग धनुष्य ज्यांनी धारण केलेला आहे तो शारंगधर. पिनाक धनुष्य ज्यांनी धारण केलेला आहे तो पिनाकधर म्हणजे कोण? किंवा पिनाकपाणी, ज्याच्या हातामध्ये पिनाक धनुष्य आहे. पिनाकपाणी म्हणजे कोण? शंकर. बरोबर. तर अशा प्रकारे तेव्हा तत्कालीन महायोद्ध्यांचे किंवा ह्या मुख्य दैवतांचे उल्लेख होत असत. कोदंडधारी, कोदंड धनुष्य हे प्रभू श्री रामचंद्रांच्या हाती होतं म्हणून त्यांचा कोदंडपाणी असा उल्लेख व्हायचा. प्रभू श्री रामचंद्रांचा आपल्याला माहिती आहे. तर शारंग धनुष्य, पांचजन्य शंख, कौमुदी गदा आणि सुदर्शन चक्र ह्या शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेला हा रथ तिथे प्रगट होतो. आपल्या रथामध्ये भगवान श्रीकृष्ण चढतात. दुसरा रथ असतो त्याच्यामध्ये बलराम दादा चढतात. आणि मथुरेची द्वारं, मुख्य प्रवेशद्वार उघडलं जातं आणि आतून यांचे दिव्य रथ बाहेर पडतात. आणि त्याच्याबरोबर यादवांची चतुरंग सेना. आणि हे सर्व जरासंधाच्या सैन्यावर आक्रमण करतात. तुंबळ युद्ध सुरू होतं. आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या शारंग धनुष्यातनं असे बाण सोडतात की ती 23 अक्षौहिणी सेना असते. त्यातली कित्येक सेना हा म्हणता मृत्युमुखी पडते. त्यांचे जे मुख्य सेनापती असतात आणि जरासंध असतो त्यांना जेव्हा भगवान श्रीकृष्ण हातात सुदर्शन चक्र धारण करतात तेव्हा आकाशवाणी होते, जरासंधाचा वध भीमाच्या हाती आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात उत्तम आहे, बाकीच्यांचा वध करतो. खूप मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होते. आणि हा जरासंध पहिल्यांदा जेव्हा जरासंध तिथे येतो तेव्हा तो एकटा आलेला असतो. तेव्हा त्याच्याबरोबर चेदी नरेश, शिशुपाल, त्याचा सहाय्यकर्ता दंतवक्र शिशुपालाचा आणि रुक्मी हे आलेले नसतात. फक्त जरासंध 23 अक्षौहिणी सेना घेऊन येतो आणि त्या सर्वांचा पाडा होतो. आणि जरासंध आणि त्याचं उरलेलं सैन्य वाट फुटेल तिकडे पळत सुटतं. जरासंध परत निघतो मगधाकडे. तो म्हणतो की काय उपयोग, मी अशा प्रकारे पराभूत झालो, आता तपश्चर्याच करायला जातो मी. तेवढ्यात त्याला हे तिघेजणं भेटतात, रुक्मी, शिशुपाल आणि दंतवक्र. ते म्हणतात युद्धामध्ये जय पराजय काही संभवू शकतं, त्याच्यासाठी आपल्याला खिन्न व्हायची काहीच गरज नाही. आता आम्ही पण आलो तुमच्याबरोबर, उरलेली सगळी सेना एकत्र करा आणि परत चालून जाऊ आपण. आता त्या कृष्णाला सोडायचं नाही. एकदा पराभूत झालेला मगध नरेश जरासंध, उरलेली सेना आणि हे तिघे आपले सहाय्य करते या सगळ्यांना घेऊन त्यांच्यावरती आक्रमण करतो. दुसऱ्यांदा भगवान श्रीकृष्ण त्यांचा पराभव करतात. फक्त ह्याच्यामध्ये काय होत असतं, 23 अक्षौहिणी सेना ज्यांची असते ती कमी कमी होत जाते. पण यादव वीर जे पडतात धारातीर्थी या युद्धामध्ये, ते मात्र त्यांना ती हानी भरून काढणं कठीण असतं यादवांना. पण तरी हे युद्ध करतात. 1 नाही 2 नाही 17 वेळा मगध नरेश जरासंध यांच्यावरती आक्रमण करतो आणि 17 वेळा हे त्यांना पराभूत करतात. आता मगध तो जरासंध विचारात पडतो, काय करावं, हे एवढी छोटीशी सेना असून ते आम्हाला आटोपत नाहीत. कारण काय, दोघे राम आणि कृष्ण, काय करावं. नारद मुनी प्रगट होतात. नारायण नारायण. जरासंध अत्यंत आदराने त्यांची पूजा करतो आणि नमस्कार करून म्हणतो, महाराज या कृष्णाला हरवायचं आहे, काय करू. अरे सोपं आहे म्हणतात, तो काळ यवन आहे ना, त्याची मदत घे. आता या काळ यवन म्हणून जो एक फार मोठा सरदार असतो, त्याचं आपण पूर्वचरित्र थोडक्यात जाणून घेऊ. धौम्य ऋषी सांगती रामकथा पांडवा. हे धौम्य ऋषी हे पांडवांचे कुलगुरू असतात. तद्वतच
या यादवांचे कुलगुरू असतात गर्गमुनी. आपण पाहिलं आहे भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला म्हटल्यानंतर तिथे गर्गमुनी येतात. त्याच्यानंतर याचं यज्ञोपवीत विधी संपन्न करायला गर्गमुनी येतात, बरोबर. तर हे गर्गमुनी जे असतात ते असतात यादवांचे कुलगुरू. तर हे जेव्हा उपवर होतात, हे उपवधू होतात गर्गमुनी, तेव्हा एक यादव आपली कन्या त्यांना देतो आणि त्यांचा विवाह होतो. पण त्यांना दीर्घकाळ मूलबाळ होत नाही. हे यादवसुद्धा उन्मत्त असतात बरं का, एके धुतल्या तांदळासारखे नसतात, महाउन्मत्त असतात. पण कसं आहे, वृष्णी कुळामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्म घेतात. हे कुळ भगवान श्रीकृष्ण जन्माला आल्यामुळे नम्र आणि साधं राहिलेलं असतं. बाकी यादव कुळ मस्तवालाच असतं. तर हे यादव कुळ, तो यादव जो असतो ज्यांनी आपली कन्या गर्गमुनींना दिलेली असते, तो त्यांची यथेच्छ निंदा करायला लागतो. काय हा गर्गमुनी षंड आहे. षंड म्हणजे नपुंसक, की ज्याला मूलबाळ होऊ शकत नाही. आणि गर्गमुनींना संताप येतो. ते एवढे संतापतात की ते भगवंतांची आराधना करतात आणि भगवंत प्रसन्न होतात. ते म्हणतात की मला ह्या यादवांचा नक्षा उतरवू शकेल असा मुलगा माझ्या पोटी जन्माला यायला हवा. काय की त्याने म्हणजे यादव त्यांच्या नुसत्या नावाने कापले पाहिजेत. तेव्हा भगवंत म्हणतात, तू ब्राह्मण आहेस, पण ब्राह्मण स्त्रीच्या उदरी असा मुलगा होणं शक्य नाही. कारण खाण तशी माती, त्याच्यामुळे ब्राह्मण स्त्रीच्या पोटी जो मुलगा जन्म घेईल तुझ्यामुळे, तो अतिशय उत्तम लक्षणांनी युक्तच असणार. तो असा यादवांना त्राही भगवान करून सोडणार नाही. तेव्हा तू असं कर, थोड्या वेळाने तुला एक यवन स्त्री प्राप्त होईल. तिथे एक यवन राजा असतो आणि त्याला मूलबाळ नसतं. मग तो काय करतो, त्याला दृष्टांत होतो म्हणून तो आपली स्त्री गर्गमुनींच्याकडे पाठवतो. आणि गर्गमुनी आणि ती स्त्री यांच्या संबंधातून जो मुलगा जन्माला येतो त्याचं नाव असतं कालयवन. आणि त्या कालयवनाला एवढं माहिती असतं की कृष्णाच्या हाती आपल्याला मृत्यू नाही आहे, कृष्ण आणि बलराम आपल्याला मारूच शकत नाहीत. आणि तो प्रचंड मोठा योद्धा असतो, त्याच्यामुळे तो या दोघांना अजिबात घाबरत नसतो. आता जरासंध जाऊन कालयवनाला सांगतो सगळी वस्तुस्थिती, आणि तो याचा द्वेष करत असतो. कारण गर्गमुनींनी यादवांच्या विरुद्ध द्वेष सगळ्या कालयवनाच्या डोक्यात छान भरवलेला असतो. त्यांना यादवांचा धडाच शिकवायचा असतो यादवांना. कालयवन यांच्यामध्ये सामील होतो आणि ते सगळे मिळून परत 18व्यांदा मथुरेवर आक्रमण करतात. आणि आता मथुरेवर ते आक्रमण करतायत हे पाहिल्यानंतर भगवान श्रीकृष्ण काय करतात, ते इथे येऊन वेढा घालायच्या आधीच भगवान श्रीकृष्ण आपल्या ईश्वरी सामर्थ्याच्या साहाय्याने, आपण मागच्या वेळी पाहिलं भगवान श्रीकृष्णांच्या जन्माच्या वेळी आहे की आपण सर्व प्रकृती परवश होऊन जन्म घेतो. आणि भगवंत जेव्हा जन्म घेतात तेव्हा प्रकृती त्यांच्या हाताचं खेळणं असते, त्यांच्या भ्रुकुटीच्या तालावरती कळी काळ नसतो, एवढं त्यांचं सामर्थ्य असतं आणि अधिकार असतो, ऐश्वर्य असतं. म्हणून ते काय करतात, ब्रह्मदेवाला भगवान श्रीकृष्ण आवाहन करतात. ब्रह्मदेव म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे पुत्र. आपण पाहिलं मागच्या वेळी ते तीर्थरूपांची परीक्षा पाहायला जातात ब्रह्मदेव, आणि त्यांना कळतं आपण चुकलो. ब्रह्मदेवाला म्हणतात, ताबडतोब समुद्रामध्ये एक अशी सुंदर नगरी निर्माण कर. आणि त्याचा आराखडा भगवान श्रीकृष्णांनी आधीच करून ठेवलेला असतो. ताबडतोब ब्रह्मदेव तशी नगरी बांधतात की चारी बाजू समुद्राच्या मध्ये असते, एका खांबावरती, बरं का. आणि तिचं नाव ठेवण्यात येतं द्वारका नगरी. आता जेव्हा जरासंध, कालयवन आणि हे तिघे आणि त्यांचं सैन्य मथुरेवर आक्रमण करून येतं, त्याच्या आधीच त्या रात्रीच भगवान श्रीकृष्ण काय करतात, आपल्या ईश्वरी सामर्थ्यांनी आपण स्वतः सोडून बाकी सर्व, म्हणजे बलरामासहित सर्व यादवकुळ, उग्रसेन, देवकी आणि वसुदेव, त्याच्यानंतर सगळी त्यांची कुळं, त्यांचे जे सैन्य असतं, त्यांची पुत्र पौत्र प्रपौत्र, हे सगळेजण भगवान श्रीकृष्ण सोडून सगळ्यांना आपल्या ईश्वरी सामर्थ्याने द्वारकेमध्ये नेऊन पोहोचवतात. सकाळी उठून सगळे न बघतात, अरे आपण भलत्याच ठिकाणी आलो आहे, चारी बाजूनी समुद्र आहे आणि एक अतिशय सुंदर नगरीमध्ये, प्रत्यक्ष जशी इंद्राची अमरावती आहे तितक्या सुंदर नगरीमध्ये आपण येऊन पोचलेलो आहोत असं ते बघतात. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. त्यांच्या लक्षात येतं भगवान श्रीकृष्णाने काहीतरी हे केलेलं आहे, त्यांची करणी आहे ही.
आणि इथे हे सर्वजण मथुरेला वेढा घालतात म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्ण तिथून बाहेर पडतात. सगळ्यांच्या देखत ते जातात. कोणाला त्यांच्यावरती शस्त्रसंधान करता येत नाही आणि कालयवन त्यांच्या मागे लागतो. भगवान श्रीकृष्ण पुढे चाललेत, कालयवन मागे लागला आहे. एक कृष्णा गवळ्या थांब. काय एका कुठल्या तू त्या छोट्या वासराला मारलंच, एक छोटंसं ते किरडू मारलं सापाचं आणि त्याच्यामुळे तो एवढा मोठा आहे, थांब थांब, मी आज तुला सोडतच नाही. भगवान श्रीकृष्ण त्याच्याकडे पाहून हसत पळत असतात. त्याच्यामुळे भगवान श्रीकृष्णांचं एक नाव पडलेलं आहे रणछोडदास. आणि भगवान श्रीकृष्ण जेव्हा पांडवांचं युद्ध होणार असतं तेव्हा बलरामदादा जेव्हा म्हणतात काय की आपण युद्ध टाळायचा प्रयत्न करू, तेव्हा ते म्हणतात माझं नाव रणछोडदास असेल तरी ते मला मान्य आहे, पण तरीसुद्धा शक्यतोवर आपण सर्व प्रयत्न करायचे युद्ध टाळायचे. जर सर्व प्रयत्न विफल झाले तरच युद्ध करायचं. हा महाभारतातला संदर्भ आहे. आपण जर महाभारत सांगितलं तर हा संदर्भ येईल, पण नाही तर तुमच्या माहितीसाठी सांगून ठेवतो. आणि भगवान श्रीकृष्ण मुद्दाम पलायन करत असतात. मागे कालयवन पळत असतो. असं पळत पळत ते जातात पराशर पर्वताकडे. पराशर पर्वतावरती कोण विराजमान असतात? पराशर ऋषी म्हणजे कोण? वेदव्यासांचे तीर्थरूप आणि वसिष्ठ ऋषींचा नातू. वसिष्ठ ऋषींना शक्ती किंवा शकर्ती ह्या नक्की दोनपैकी मला नाव निश्चित करायला लागेल, पण हा जो मुलगा असतो त्यांचा मुलगा म्हणजे पराशर ऋषी. आपण मागच्या वेळी पाहिलेलं आहे. परमहंस पदापर्यंत प्राप्त झालेले जे पुरुष आहेत त्यांच्यातले दुसरे, पहिले वसिष्ठ, दुसरे पराशर, तिसरे शुकमुनी आणि चौथे नारद मुनी. पराशर ऋषींचं तिथे भगवान श्रीकृष्ण दर्शन घेतात आणि पुढे जातात. पुढे त्यांना भेटतात. दर्शन कोण देतं? परशुराम दर्शन देतात. त्या दोघे एकमेकांशी सस्नेह त्यांचं बोलणं होतं आणि ते आपल्या इथे येण्याचं प्रयोजन परशुरामाला सांगतात. परशुराम म्हणतात धन्य आहेस, लीलाधवा, तुमची लीला चालू राहू दे, असं म्हणून आनंदाने परशुराम महेंद्र पर्वतावर निघून जातात. आणि पराशर पर्वतावर पुढे भगवान श्रीकृष्ण पुढे पुढे जात एका अशा विवक्षित ठिकाणी येतात की तिथे खूप मोठं विवर असतं, गुहा असते आणि मागून त्यांच्या लागलेला असतो कालयवन. आणि त्या कालयवन त्यांचा पाठलाग करत करत तिथपर्यंत तो थोड्या वेळाने काय होतं, तो ज्यांच्याकडे बघायचं विसरून त्यांच्या फक्त शेल्याकडे बघायला लागतो. असा सुंदर गुलाबी शेला पांघरलेला असतो भगवान श्रीकृष्णाने आणि आता सगळं लक्ष त्या शेल्यावरती केंद्रीभूत झालेलं असतं. ज्याच्यामुळे हे जेव्हा त्या विवरात घुसतात तर तिथे एक मुचकुंद म्हणून एक ऋषी झोपलेला असतो कित्येक वर्ष. आता या मुचकुंदाची थोड्या वेळात पूर्वपीठिका जाणून घेऊ. मांधाता म्हणून एक राजा असतो. तर ह्या मांधात्याचा मुलगा हा मुचकुंद. तो देवांच्या बाजूनी लढतो, असुरांचा पराभव करतो. खूप वर्ष युद्ध चालू असतं आणि तो मुचकुंद झोपतच नाही, सातत्याने असुरांबरोबर युद्ध करत असतो आणि त्याच्यामुळे देवांचा पक्ष जिंकतो आणि इंद्र प्रसन्न होतो. म्हणतो तुला काय पाहिजे असेल ते मागून घे. अरे म्हणजे मी एवढी वर्ष युद्ध केलं तुमच्या बाजूने, खूप दमलो आहे, तेव्हा मला असा वर दे की मी माझी ही संपूर्ण ही जी थकावट आलेली आहे ही पूर्ण जाईपर्यंत मला कोणी जागं करू नये. आणि जर मला इच्छेविरुद्ध कोणी जागं केलं आणि मी जागं झाल्यानंतर रागाने त्याच्याकडे पाहिलं तर ती व्यक्ती कोणी असो ती त्याचं भस्म व्हावं त्या माणसाचं. हा वर त्याने इंद्राकडून मागून घेतो. आणि एवढंच नाही तर जेव्हा मी निद्रेतून सजग होईन तेव्हा माझ्यासमोर नंतर प्रत्यक्ष भगवंतानी मला दर्शन द्यावं. इंद्र म्हणतो तथा असतो आणि त्यांची इंद्रांनी तिथे स्थापना केली असते. तो म्हणतो तू ह्या विवरामध्ये झोप, इंद्र म्हणतो. मग मुचकुंद कित्येक वर्षात तिथे निद्रावस्थेत असतो. तो भगवान श्रीकृष्ण अंतर्यामी आहेत, सर्वांतर्यामी. आपण पाहिलं मागच्या वेळी विभूतियोग, श्रीमद भगवद्गीता विभूतियोग म्हणजे 10वा अध्याय 20वा श्लोक, त्याच्यातला पूर्वार्ध. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थिता, सर्वांच्या अंतर्यामी स्थिता असलेला आत्मा मी आहे. त्याच्यामुळे त्यांना यच्चयावत गोष्टींचं ज्ञान असतं, निरतिशय ज्ञान असतं. याचाही उल्लेख मागे झालेला आहे, पतंजली सूक्तांचा संदर्भ आलेला आहे तिथे. आणि भगवान श्रीकृष्ण तिथे धावत येतात आणि जिथे हा मुचकुंद झोपलेला असतो त्या तिथे आपला शेला काढतात अंगावरचा, मुचकुंदाच्या अंगावर घालतात आणि आपण आडोशाला लपून उभे राहतात. मागून कालयवन येतो धावत धावत. तो माजलेलाच असतो, कारण त्याला माहिती असतं कृष्ण आपला काहीच बिघडवू शकत नाही, आपल्याला कृष्णाच्या ती मृत्यू नाही. तो शस्त्रसज्ज असतो. तो जेव्हा बघतो तिथे कोणीतरी झोपले आणि कृष्णाचा शेला, अरे म्हणतो कृष्णा तुला काय वाटलं, तू माझ्या हातून वाचू शकशील, उठ.
म्हणून तो त्याला लत्ता प्रहार करतो, लाथ मारतो जोरात. लाथ मारतो जोरात, पण हा एवढा गाढ झोपलेला असतो की त्या एका लाथेने त्या मुचकुंदाला काही होत नाही, तो घोरतच असतो. एवढा दमून झोपलेला असतो तो, एवढी वर्ष युद्ध केलेलं असतं. हा परत लत्ता प्रहार करतो, उठ म्हणतो. मूर्ख मुचकुंद असं, मूर्ख कालयवन असं म्हणतो. तो गाढव एवढंही बघत लक्षात घेत नाही की तो शेला बाजूला करून कोण झोपलंय बघावं. कालयवन कुठल्या जातीचा असतो, हां, त्याच्यामुळे त्यांची बुद्धी तेवढीच. एकदा दोनदा लत्ता प्रहार केल्यानंतर मुचकुंदाच्या निद्रेमध्ये व्यत्यय येतो. अरे म्हणतो, मला कोणी कशाने ताडण केलं, म्हणून तो हे बाजूला करून बघतो, तर हा तिसरी लात मारायच्या तयारीत असतो. कालयवन तो म्हणतो, मला लात मारतोच असं म्हणून संतापानी मुचकुंद त्याच्याकडे एक खदिरांगार दृष्टिक्षेप टाकतो आणि हा कालयवन उभा पेटतो, कारण याला तसं वरदान मिळालेलं असतं मुचकुंदाला. आणि हा म्हणता कालयवन जळून भस्म होऊन पडतं तिथे. आणि मुचकुंद नीट जागृत होतो एवढ्या प्रदीर्घ निद्रेतनं आणि म्हणतो, मी इंद्राकडे दुसरं मागणंही मागितलं होतं. मी जेव्हा माझा कोणी इच्छेविरुद्ध जर उठवलं तर माझ्यामुळे तो माणूस दग्ध व्हावा, ही पहिली इच्छा, आणि त्याचबरोबर मला प्रत्यक्ष भगवंतांचं दर्शन घडावं अशी मी इच्छा केलेली असते. हे त्यांना आठवून तो इकडे बघतो, तेवढ्यात तिथे आता सगळीकडे दिव्य प्रकाश पसरतो आणि सुगंध यायला लागतो. मुचकुंद तयार होतो, त्याची तेवढी अधिकार असतो. हात जोडूनच तो वळतो आणि तिथे भगवान श्रीकृष्ण उभे असतात. भगवान श्रीकृष्णाला पाहिल्यानंतर मुचकुंद त्यांच्या पायावर लोटांगण घालतो. प्रभू, कृतकृत्य झालो, कृपा करून आपला परिचय द्या. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी विष्णूचा 8वा अवतार आहे आणि देवकीचा 8वा पुत्र आहे. ह्या मला श्रीकृष्ण असं म्हणतात. तू केलेल्या इच्छेप्रमाणे तुला दोन्हीवर फलद्रूप झाले. बरोबर बरोबर. ते म्हणतात की आता तू महर्षी वेदव्यास जिथे आहे तिथे जा. आता तुझी झोप खूप झाली, तिथे जा. आता मृगया करू नकोस. आता आज राजा असतो, क्षत्रिय असतो, आता आजपासून मांसाहार बंद. मृगया करून जेवायचं नाही, भिक्षा मागून जेव चालेल काय, पण मांसाहार करणं बंद कर. तिथे जा, तिथे संत सज्जनांच्या बरोबर ह्या वेदाचा सर्व अर्थ जेव्हा तुझ्या कानावर पडेल त्याच्यानंतर काही काळाने तू ब्रह्मस्वरूप होशील. मुचकुंद त्यांना हात जोडून बाहेर पडतो आणि वेदव्यास जिकडे असतात त्या तिकडे प्रयाण करतो. आणि भगवान श्रीकृष्ण बाहेर येतात तर तिथे मुचकुंदाची आपल्या कालयवनाची सेना आणि ह्याची जरासंधाची सेना वाटच बघत असतात. हा आता आपला कालयवन कृष्णाला मारून खांद्यावर टाकून घेऊन येईल. बघतात तर काय, कृष्ण एकटाच येतो, कालयवनाचा पत्ता नसतो. हा मगध नरेश जरासंध खूप हुशार असतो, तो ओळखतो कालयवन संपला. आता 17व्यात आपला पराभव गेला, आता आपण याच्याशी काय युद्ध करू शकणार काय. पण तरी तो म्हणतो युद्ध करायचं. तेवढ्यात काय होतं, भगवान श्रीकृष्ण तिथून निघतात, हे त्यांच्या मागे लागतात. भगवान श्रीकृष्ण येतात मथुरेमध्ये. मथुरेमध्ये येऊन तेवढ्यात तिथे हे पण येतात बलराम दादा, आणि ते काय करतात, यांच्या राजवाड्यामध्ये जे सर्व धन असतं ते तसंच असतं अजून. ते सर्व धन काढतात, आपल्या रथामध्ये भरतात आणि त्याच्यानंतर हे दोन्ही दिव्य रथ परत बाहेर पडतात. समोर जरासंधाची सेना असते. आता भगवान श्रीकृष्ण परत आपलं सुदर्शन चक्र प्रेरतात आणि हे मुख्य योद्धे सोडून इतर सर्व सैन्य कापलं जातं आणि घाबरून मगध नरेश जरासंध मगध दिशेकडे या चौघांना घेऊन पळत सुटतो. तिघांना घेऊन. कोण कोण? स्वतः मगध नरेश जरासंध तो पहिला, रुक्मी, शिशुपाळ आणि दंतवक्र हे चौघे आणि त्यांचे मुख्य काय सेनाधिकारी असतील त्यांना घेऊन तो पळून जातो. बलराम विचारतात कृष्णाला, तू त्याला पळून का जाऊ दे, मारून टाकायचं नाही म्हणे. एक म्हणजे त्याचा मृत्यू माझ्या मुलांनी भीमाच्या हाती लिहिला आहे, ते मी त्याच्यामध्ये फेरबदल करू इच्छित नाही. ब्रह्मवाक्य ते ब्रह्मवाक्यच राहू दे. आणि प्रत्येक वेळी एवढ्या दुर्जनांना मारण्यासाठी मला प्रत्येक दुर्जनाकडे जाऊन त्याला मारायला लागेल. हा त्या सगळ्या दुर्जनांना गोळा करून माझ्याकडे घेऊन येतो, एकाच वेळी मारायला सोपं पडतं. म्हणून मी त्यांना इथे त्यांचा हनन केल्यानंतर, त्यांचा पराभव केल्यानंतर
ह्याला जरासंधाला परत पळून जाऊ देतो. आता जाऊ दे, आता म्हणे आम्ही तिकडे जाऊन मारू. तो 18व्यांदा पळाला येतो, आता नाही येणार. भगवान श्रीकृष्णांना खात्री असते आता कंबर मोडली त्याची, कालयवन गेला म्हटल्यानंतर. जेव्हा माणूस मनाने कच खातो ना, संपलं. म्हणून कितीही वेळा पराभूत झाला तरी मनाने कच खायची नाही, आपल्या ध्येयाकडे वाटचाल चालू ठेवायची. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं. भगवान श्रीकृष्णाने घालून दिलेला धडा आहे. मी श्रीकृष्णांना उद्देशून म्हणत नाही, आपल्या सर्वांना उद्देशून. याला म्हणतात कठोर आत्मपरीक्षण. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम तिथनं निघतात. ते दोन्ही रथ घेऊन ते द्वारकेत पोचतात आणि ते सर्वच्या सर्व धन असतं ते यांच्या सुपूर्द करतात. कोणाच्या? उरसेनांच्या. महाराज, हे आपलं धन आम्ही घेऊन आलो. हा फार मोठा कथाभाग हा भगवान श्रीकृष्णांचा प्रथम विवाह व्हायच्या आधी येणं क्रमप्राप्त होतं म्हणून तो सांगितला. आता अजून एक छोटंसं कथानक एवढं सांगून मी थांबतो. अनर्थ देश म्हणून असतो आणि त्या अनर्थ देशाचा जो राजा असतो त्याचं नाव असतं रैवत. हा रैवत, त्याला एक सुंदर मुलगी असते, सुशील, सुंदर. सुशील सांगणं आजकाल फार गरजेचं झालं आहे बरं का. ती सुशील असते, सुंदर असते, राजकन्येची सर्व लक्षणं तिच्यामध्ये विद्यमान असतात. आणि ती आता उपवर झालेली आहे. तेव्हा हा रैवत राजा जो असतो तो योगाचा अधिकारी असतो, म्हणून तो आपल्या मुलीला घेऊन योगविद्येच्या साह्याने जातो ब्रह्मलोकामध्ये. ब्रह्मदेव त्याला पाहिल्यानंतर स्वागत करतात. ये रैवता, ये. काय, कसं काय येणं केलंस? माझ्या मुलीचा विवाहाचं वय झालं, पण अजून कुठल्या चांगला नृप तिला योग्य आहे आपण सांगायची कृपा करावी. अरे म्हणे, तू इथे ब्रह्मलोकात आलास, आता तू परत पृथ्वी लोकावर जाशील, तोपर्यंत तुझ्यावेळी जे क्षत्रिय होते त्यांच्या कित्येक पिढ्या होऊन गेलेल्या असतील, त्याच्यामुळे तुला तुझ्या माहितीतला कुठलाही क्षत्रिय राजा तिथे मिळणारच नाही. पण आता तू जेव्हा भूतलावर जाशील तेव्हा तिथे यादवांच्यामध्ये बलराम म्हणून आहे, भगवान श्रीकृष्ण आमचे तीर्थरूप आहेत, त्यांचे बंधू मोठे. तर हे जे आहेत त्यांना तू आपली ही मुलगी दे सुलक्षणी. बलराम आणि तुझी मुलगी रेवती यांचा विवाह करून दे. त्यांना हे करतात आणि तो ताबडतोब भूतलावर येतो. त्याच्यानंतर तो भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांना जाऊन भेटतो आणि ब्रह्मदेवांनी दिलेली आज्ञा सांगतो. आता काय झालेलं असतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात मध्ये कालक्रमणा झालेली असल्यामुळे ही जी असते ना रेवती, ही जवळजवळ 8 फूट उंच असते. आणि आता हे भगवान श्रीकृष्ण आणि आपले बलरामदादा 6.5-6.5 फूट उंच आणि ती 8 फूट उंच. मग ती त्यांना साधेसे आपली उंची कमी करते. तिलाही योगमाया अवगत असते आणि त्यांना ती सुयोग्य झाल्यानंतर तिचा आणि बलरामांचा विवाह संपन्न होतो. हा एक छोटासा कथाभाग आपल्याला आत्ताच श्रवण करणं आवश्यक होतं. आता पुढच्या वेळी आपण जाणार आहोत भगवान श्रीकृष्णांच्या पहिल्या विवाहाकडे. ठीक आहे, भगवान श्रीकृष्ण आणि भीमकी रुक्मिणी यांच्या विवाहाकडे. आता तोपर्यंत आपण मला आज्ञा द्या. पुढच्या वेळी आपण तो सर्व प्रसंग श्रवण करून त्याचा आनंद उपभोगणार आहोत, सात्विक आनंद. तोपर्यंत राम कृष्ण हरी.